शिंदेंकडून धक्कातंत्राचा वापर, बच्चू कडूंना दिली आमदारकीची ऑफर, विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट. राज्याच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या खास शैलीत धक्कातंत्राचा वापर करत थेट बच्चू कडू यांना मोठी ऑफर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर या घडामोडीला प्रचंड महत्त्व प्राप्त झालं असून यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि कशा प्रकारे शिंदेंनी ही चाल खेळली आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. प्रत्येक मत महत्त्वाचं असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक अशी खेळी खेळली आहे ज्याची कुणीही कल्पना केली नव्हती. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आक्रमक नेते बच्चू कडू, जे गेल्या काही काळापासून महायुतीवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या, त्यांना थेट आमदारकीची ऑफर देऊन शिंदेंनी सर्वांना चकित केलं आहे. बच्चू कडू हे नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून लढणारे नेते म्हणून ओळखले जातात. मात्र मंत्रिमंडळ विस्तार आणि इतर काही मुद्द्यांवरून त्यांची नाराजी उघडपणे समोर आली होती. याच नाराजीचा फायदा घेत विरोधक त्यांना आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न करत होते. पण एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी आपली जादू दाखवत बच्चू कडू यांना विधान परिषदेच्या माध्यमातून मोठी संधी देण्याचे संकेत दिले आहेत. या ऑफरमुळे विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. जर बच्चू कडू यांनी ही ऑफर स्वीकारली तर महायुतीची ताकद आणखी वाढणार आहे. दुसरीकडे यामुळे महाविकास आघाडीच्या गणितांमध्ये मोठी बिघाड होऊ शकते. बच्चू कडू यांच्याकडे स्वतःची काही हक्काची मतं आहेत जी या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात. शिंदेंनी ही ऑफर देऊन केवळ बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही एक मोठी मोर्चेबांधणी केली आहे. राजकारणात वेळ आणि संधी या दोन गोष्टींना खूप महत्त्व असतं आणि शिंदेंनी नेमकी तीच वेळ साधली आहे. बच्चू कडू सध्या काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यांनी अद्याप आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली नसली तरी शिंदे गटाकडून मिळालेल्या या ऑफरमुळे राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. धक्कातंत्र हे शिंदेंच्या राजकारणाचं मुख्य वैशिष्ट्य राहिलं आहे आणि यावेळीच त्यांनी बच्चू कडू यांच्या रूपाने एक मोठा डाव टाकला आहे. विधान परिषदेच्या या रणधुमाळीत आता कोणाचं पारडं जड राहणार आणि बच्चू कडू कुणाच्या बाजूने उभे राहणार हे पाहणं रंजक ठरेल. राजकारणातील ही खेळी येणाऱ्या काळात काय वळण घेते यावरच राज्यातील अनेक मोठ्या घडामोडी अवलंबून असणार आहेत. या सगळ्या प्रक्रियेत पडद्यामागे अनेक हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ